नमस्कार. मी निळंभाची सरपंच सरिता दिनेश कदम. मी माझ्या महिलांसाठी आरसीटी मार्फत कृषी प्रशिक्षण घेऊन आलेले आहे. 35 महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये शेतीविषयी माहिती भरपूर प्रमाणात सरांनी दिलेली आहे. मातीचे प्रकार 8 आहेत. मातीचे प्रकार आमच्या महिलांना माहीत नव्हते. फक्त काळी माती, पांढरी माती आणि लाल माती याशिवाय तिसरी माती माहीत नव्हती. मातीचे प्रकार भरपूर प्रमाणात महिलांना माहीत झाले. बी हे फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया, याच्यामुळे जमिनीला फॉस्फरस मिळते. नंतर KMB पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया, याच्यामुळे जमिनीला पोटॅश मिळते. गांडूळ खत कसं बनवायचं, त्याचे बेड कसे बनवायचे त्याची माहिती सांगितली. जमिनीपासून किती उंच ह्याची भरपूर सर माहिती दिली. त्यांच्याबद्दल किंगे सरांचं मी मनापासून आभार मानते. नमस्कार. माझे नाव माधुरी सुनील धनवे, राहणारे रमघाट, तालुका जिल्हा बीड. सरांनी आपल्याला बरेच म्हणजे चांगली माहिती दिली. केंगे सरांनी आपल्याला म्हणजे बरेच पदार्थ बनवायचे शिकवले. कशापासून काय बनतं, म्हणजे न कुठल्या केमिकलचा वापर करता आपण म्हणजे असं नॅचरली काय बनवू शकतो ते सगळं शिकवलं. तसंच की एक मोरिंगा पावडर शिकवलेली आहे. त्याच्यामध्ये शेवग्याच्या पानापासून मोरिंगा पावडर बनवली आपण. म्हणजे ज्या लहान मुलं आहेत त्यांना वाढ होण्यासाठी किंवा ज्यांना कॅल्शियमची कमी आहे त्याच्यासाठी. ह्यात म्हणजे कुठलंच केमिकल मिक्स केलेलं नाही आहे. नॅचरली पावडर आहे, फक्त झाडांच्या पानापासून. अजून बरेच पदार्थ आहेत. शेतांच्या म्हणजे खतांविषयी माहिती दिली. शेतात कसं काय लागतं, कुठलं खत आपण टाकायला पाहिजे, न बाहेरचे दुसरे कुठले खत वापर करता. का तर त्यांनी आपले जमिनीला हे होतं ना, विजा पोचतात ना, त्याच्यामुळं जमिनीचा म्हणजे विचार करून त्यांनी आपल्याला सांगितलं की कसं काय करायचं. जमिनीसाठी कुठलं खत योग्य आहे ते, आणि ते पण आपण घरीच बनवू शकतात. सरांनी आम्हाला शेतीविषयी भरपूर माहिती सांगितली. त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क कसं बनवायचं, अमृत पाणी कसं बनवायचं, एन्झाईम कसं बनवायचं, सॉफ्ट एन्झाईम कसं बनवायचं ते पण सरांनी शिकवलं. ते शेतामध्ये कसं वापरायचं, किती लिटरला किती ग्रॅम वापरायचं, किती मिली वापरायचं ते पण सरांनी शिकवलं. सरांनी आम्हाला खूप शिकवलं. टोमॅटो सॉस कसं बनवायचं, लस्सी कशी बनवायची. नमस्कार. माझे नाव सोनाली बाळासाहेब वंजारे आहे. मी एक गृहिणी आहे. मी स्वतः म्हणजे घराच्या बाहेर यायची इच्छा सुद्धा नव्हती. म्हणजे माझी होती पण घरचे पाठवत नव्हते कुठं. पण तरी सुद्धा मी धाडस करून सरपंच मॅडम, परत शीतलताई यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्या म्हणल्या या तुमचा काहीतरी याच्यातून लाभ होईल. त्याच्यामुळे आम्ही इथं आलो. दर्शन किंगे सरांनी आम्हाला भरपूर काही माहिती दिली. दुधापासून तयार करायची, परत बियाणे, परत शेतीविषयी माहिती, रानभाज्या, परत अजून बरेच माहिती. नमस्कार. माझे नाव मेघा बापू आवारे. चांद सरांना आम्हाला इथं 10 दिवसात शिकवलंय बरंच काही. कशापासून काय बनवायचं ते, झाडाची कटाई कशी करायची आम्हाला ते पण माहीत नव्हतं. किती वर्षाला करायची. आंब्याची कटाई त्यांना शिकवली 25 वर्षाला. सरने आम्हाला गाईविषयी म्हणजे पूर्ण जनावरांविषयी, शेळी असेल, म्हैस असेल, गाई असतील, कोंबड्या असतील, त्याच्याबरोबर म्हणजे पूर्ण माहिती दिली. त्याच्यात गाईची म्हणजे कशी काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे वेळीच्या अगोदर कशी घ्यायला पाहिजे, वेळल्यानंतर कशी घ्यायला पाहिजे, गाय गाभण व्हायच्या अगोदर कोणती काळजी घ्यायला पाहिजे, त्यांना कोणती खुराक चारायला पाहिजे, कोणत्या डाळी चारायला पाहिजे, हे पूर्ण सर्वप्रथम तर आपलं जनसेवा महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण 15 दिवसापासून प्रशिक्षण घेत आहेत. त्याच्यामध्ये किती महिला आहेत आणि काय काय महिलांना माहिती देण्यात आली. सर, सदरील प्रशिक्षणामध्ये एकूण 35 महिला सध्या उपस्थित आहेत. जे आपल्या बॅचची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. जवळपास 40 ते 45 महिलांचं अर्ज आहे, परंतु आपल्याला 35च्या पुढे घेता येत नाही. ती आपण थोडीशी हे आहे. आणि हे सदरील प्रशिक्षणामध्ये यांना शेतीविषयक जी काही गोष्टी आवश्यक असतात, ज्या आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये उपलब्ध आहेत, आपल्या घरात उपलब्ध आहेत, बाहेरचे जे रासायनिक खतं वापरण्यापेक्षा घरगुती तयार करून त्याच्यातूनच आपल्याला जे काही आवश्यक वस्तू आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात वापरून कमीत कमी प्रमाणात बाहेरच्या ज्या रासायनिक गोष्टी आहेत त्या वापरायचं. कारण की सेंद्रिय शेतीवर हा पूर्ण फोकस केंद्र शासनाचा आहे. तर त्या पद्धतीने हे प्रशिक्षण
सर्वप्रथम सर आपलं जनसेवा महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण 15 दिवसापासून प्रशिक्षण घेतलेलं आहे. आपण काय काय माहिती दिली त्याच्याबद्दल थोडं थोडक्यात सांग. माझं चॅनल नमस्कार आणि इथे उपस्थित जे आहेत अधिकारी पदाधिकारी यांना माझा नमस्कार. मस्त पहिलं तर इथे या कृषी उद्यमीचं उद्दिष्टच आहे की सक्षमीकरण, मग ती मातीची असेल, स्वतःची असेल, बियाणांची असेल. कारण कुठलाही व्यवसाय हा शेतीशी सुरुवात होतो आणि शेतीवरच संपतो. तर एक मी शेतकरी या नात्याने खरं इथं मला भाग्य लाभलं की मला या बॅचला शिकवण्याचं. तर शेतीशी निगडीत काय असावं आणि शेती काय कशा पद्धतीची असते. आजपर्यंत आपण शेतकरी म्हणून फक्त शेती म्हणून पाहत होतो, पण आज मला या येळंब घाट या गावामध्ये मला शेती व्यवसाय म्हणून शिकवण्याचं भाग्य लागलं. उद्या या महिलांनी भविष्यात शेती डेव्हलप करावी, शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावं. पशुकडे एक पशुच्या दुधाचे दूध जे आहे म्हणजे पशु दूध जे डेअरीला घालत होतो ते जर प्रक्रिया उद्योगात आले, तसं त्यांना मी मोरिंगा पावडर शिकवली की आपल्याकडे असलेल्या जे भाजीपाला आहे त्याची पावडर कशी बनली जाते. म्हणजे थोडक्यात काय आहे की व्यवसायाचं नवं ज्ञान या माध्यमातून मला देता आलं. म्हणजे उद्या भविष्यात आमच्या या येळंब घाटातील महिला भगिनी आहेत, ज्या आमच्या माता भगिनी आहेत, त्या भविष्यात स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर 100% उभ्या राहतील आणि स्वतः प्रगती करून स्वतः म्हणजे नाव या गावाचं उज्ज्वल करतील आणि कुठेतरी या गावाची ओळख भविष्यात निर्माण व्हावी ही अपेक्षा आहे. जास्त काही मी बोलत नाही कारण वेळेचा अभाव आहे. एवढं बोलून मी थांबतो आणि धन्यवाद. जे महिला सर आले नाहीत त्यांच्याबद्दल आपण काय म्हणतो. आता ज्या महिला आल्या नाही तर त्यांनी या महिलांशी संपर्क साधून की ज्ञान काय असतं, पुढचं प्रशिक्षण काय असतं, स्वतःत काय बदल करायचा असतो, एक स्वतः उभारी घेऊन प्रेरणा घेऊन त्यांनी पण यांच्याबरोबर वाटचाल जर केली तर त्यांचाही फायदा भविष्यात होणार. हे जे योजनेमधून महिलांना जे प्रशिक्षण केलं 15 दिवसाचा, त्याच्यामधून महिलांसाठी काय उपयोग करू शकतात. तुम्ही जे 15 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं, महिलाच्या घरी जाऊन म्हणजे महिला जमा केल्या, त्यांच्याबद्दल काय फायदा होऊ शकतो महिलांना, त्याच्याबद्दल थोडी माहिती. मी स्वतः आरसीटी मधून क्लास केलेले टेलरिंगचे. तर मी ब्लाऊज वगैरे शिवते, त्याच्यातून माझी इन्कमिंग माझं म्हणजे घरातली आर्थिक व्यवस्था व्यवस्थित चालली आहे. तर त्याच्यामधूनच ह्या महिलांना पण काही महिला अशा आहेत ज्यांना काही म्हणजे आर्थिक व्यवस्थेमधून ह्याच्यातून काही हे होत नाही, तर त्यांना थोडीफार आर्थिक व्यवस्थेची मदत व्हावी, घर चालवण्यासाठी थोडंफार हे व्हावं म्हणून पुढे चालून आता कसं महिलांना जास्त प्राधान्य म्हणजे आता खेडेगावांमध्ये जास्त काही एवढी माहिती नसते. तर त्यामुळं थोडंफार त्यांना प्रशिक्षण मिळावं, ते त्यांच्या पायावर उभा राहाव्या, थोडं पुढे चालून काही व्यवसाय चालू करावा. त्यामुळं सरपंच मॅडमने आणि मी महिलांना असं माहिती दिली की असं आहे, मग तुम्ही करणार का, त्याच्यातून काही लाभ घेणार का. तर त्या हा बोलल्यामुळं मग पुढे चालून त्यांच्यासाठी काही फायद्याचंच ठरणार आहे. कारण की त्या आता पशुपालन करू शकतात. परत म्हणजे असं जसं की सरांनी आम्हाला मोरिंगे पावडर ही की त्याच्याविषयी माहिती दिली आहे, त्याचा व्यवसाय टाकू शकतात. गाई, शेळी पालन, कोंबडी पालन, पशुपालन म्हणजे ते त्याच्यामधून स्वतःचे काहीतरी ते नाव कमवू शकतात पुढे चालून. जे महिला येत नाहीत काही कारण असो, जे घाबरतात, नवऱ्याच्या बनवून येत नाहीत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय. त्यांच्याबद्दल एकच म्हणू शकते की त्यांची समजूत काढा, त्यांना समजून सांगायचे फायदे की म्हणजे बैलगाडी एका ह्याने चालत नाही, एका पायावरती चालत नाही. चालायची म्हटलं की 2 पायासोबत चाललेच पाहिजे चाकं. तर तसं दोघांनी मिळून पुढं आपण चालू असं त्यांना समजून सांगा. दोघांनी मिळून काहीतरी करू. म्हणजे जसं की आर्थिक व्यवस्था सांभाळली जाते, एकाचा जरी खर्च झाला तर दुसरी बचत होऊ शकते असं समजून सांगा आणि बाहेर यायचा प्रयत्न करा.